नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 9चा प्रॅक्टिस सेट 6.3. त्याचं फर्स्ट एक्झाम्पल आहे कन्स्ट्रक्ट द ट्रायंगल ABCD सच दॅट अँगल B इज इक्वल्स टू 100 डिग्री, BC इज इक्वल्स टू 6.4 सेंटीमीटर अँड अँगल C इज इक्वल्स टू 50 सेंटीमीटर अँड कन्स्ट्रक्ट इज इन सर्कल. आता मी त्याची इथे रफ डायग्राम काढून घेतलेली आहे. हे बघा, आधी आपण BC बेस घेऊया, नंतर त्याचा अँगल A काढूया. अँगल A कसा काढायचा आहे, हा जो B आहे तो 100 डिग्रीचा घ्यायचा आहे आणि C जो आहे तो 50 डिग्रीचा, आणि मग ते इथे आपण जॉईन करणार आहोत. नंतर याचा सेंटर काढून घ्यायचा आहे, नंतर याचा सेंटर काढायचा आहे आणि मग हा आल्यानंतर हा खाली आपल्याला सेंटर राईट अँगलमध्ये घ्यायचा आहे आणि मग त्या पॉईंटवरून आणि सगळ्यांचं सारखं मेजरमेंट घेऊन आणि मग आपल्याला तिथे सर्कल ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे, तर मग इथे बघा, इथे मी परफेक्ट मेजरमेंटने घेतलं आहे. BC ही 6.4 सेंटीमीटर घेतलेली आहे. त्यानंतर अँगल B हा 100 डिग्रीचा घेतला आहे आणि अँगल C हा 50 डिग्रीचा घेतलेला आहे आणि इथे A पॉईंट आपला आलेला आहे. ठीक आहे, नंतर काय केलेलं आहे, मग आपण इथे एक खूण करून घ्यायची आणि इथे कंपास ठेवून जास्त अंतर घ्यायचं आहे. कमी अंतर जर घेतलं तर तो ट्रायंगलच्या मध्ये आर्क येतो, म्हणून आपण हा कंपासमध्ये जास्त अंतर घेऊन आणि मी हे आर्क करून घेतले आहे. ठीक आहे, मग याचा सेंटर पॉईंट येतो आणि याचा पण याच्यापेक्षा जास्त अंतर घेऊन आणि मग इथे ठेवून आपण हे 2 आर्क काढून घेतलेले आहेत. मग याचा हा सेंटर पॉईंट आला. म्हणजे इथे काय झालेत, कोण दुभागले गेलेत, कोण डिवाइड झालेले आहेत अँगल. ठीक आहे, म्हणजे हा 100चे हे 50-50चे झाले आणि हा 50चा होता, तर हा 25चा आणि हा 25चा अँगल आपला तयार होतो. ठीक आहे, कळलं. मग ह्या दोघांना इथे जिथे सेंटर पॉईंट येतो तिथून आपल्याला हा थर्ड याचा सेंटर पॉईंट काढून आणि हा काटकोन इथे येतो, म्हणजे राईट अँगल तयार होतोय. ठीक आहे, आणि मग काय करायचं आहे, हे जे आपलं कंपासचं टोक असतं ते इथे ठेवून आणि याच्यात सारखं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि हे मेजरमेंट प्रॉपर मेजरमेंट घ्यायचं आहे, तिघांचं चेक करायचं आहे आणि मग इथे ठेवून आणि हे सर्कल आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे. समजलं सर्वांना. मग ही आपली फेअर फिगर तयार होते. बघा, सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे कन्स्ट्रक्ट PQRS सच दॅट अँगल P इज इक्वल्स टू 70 डिग्री, अँगल R इज इक्वल्स टू 60 डिग्री आणि QR हे 7.3 सेंटीमीटर अँड रिस्पेक्ट इट्स सर्कल. तर मग आता आपण QR जो आहे तो बेस आपण इथे मी रफ डायग्राम काढून घेतली आहे 7.3. पण इथे आपल्याला अँगल PQR मध्ये अँगल Q जो आहे तो दिलेला नाही आहे किती डिग्रीचा आहे. तर मग इन ट्रायंगल PQR अँगल P, अँगल Q अँड अँगल R यांची तिघांची टोटल किती आली पाहिजे, 180 डिग्री. देअरफॉर अँगल P हा 70 डिग्री दिला आहे, अँगल Q दिलेला नाही आहे, अँगल R हा 50 डिग्री दिलेला आहे. ठीक आहे, तर मग आता काय करायचं, आपल्याला अँगल Q फाइंड आउट करायचा आहे, म्हणून तो साईडला घेतला. हे दोघांची प्लस करून आणि हे याच्यातून मायनस करायचे आहेत 180 मधून. मग 180 मधून 120 मायनस केल्यानंतर अँगल Q हा येतो 60 डिग्री. ठीक आहे, मग आता आपण इथे 7 पॉईंट रफ डायग्राममध्ये 7.3ची ही बेस घेणार आहोत. हा QR अँगल Q हा आपण 60 डिग्री घेतला, अँगल P हा 50 डिग्री आणि अँगल P हा 70 डिग्री येणार आहे. हे रफ डायग्राम आहे. नंतर आपण याचा मिड पॉईंट काढून घ्यायचा आहे. याचा मिड पॉईंट काढून आणि मग ह्या दोघं लाईन जिथे कनेक्ट होतात तिथे तर आपल्याला सेंटर मिळतो आहे. मग त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, कंपास ठेवायचा आहे. तिघं कोण आपल्याला व्यवस्थित एका मापामध्ये आहेत का ते मेजर करायचे आणि मग सर्कल ड्रॉ करायचा आहे. तो एक्सटर्नल साईडला सर्कल येणार आहे. ठीक आहे, बघा याची फेअर फिगर मी इथे ड्रॉ केलेली आहे. आता इथे सेम बेस जो आहे तो आपला QR हा 7.3 घेतलेला आहे. ठीक आहे, नंतर Q हा 60 डिग्रीचा अँगल आला आहे आणि R हा 50 डिग्रीचा आलेला आहे. ठीक आहे, आणि हा P जो आहे तो कितीचा आहे, 70 डिग्रीचा इकडे अँगल आलेला आहे. ठीक आहे, तर नंतर मग काय करायचं, याच्यात निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे. मग ह्याचा हा इकडे आर्क काढून घ्यायचा आहे. ठीक आहे, इकडे करायचं आहे, इथे ठेवून आणि मग परत हा दुसरा आर्क या साईडला ठेवून हा दुसरा आर्क, म्हणजे हे याची सेंटर लाईन येते. मग इथे राईट अँगल तयार होतो. याचंही काढायचं तर मग याचा पण निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरती एक आर्क करायचा
खाली एक आर्क करायचा, इथे ठेवून वरती एक आणि खाली एक आर्क करून आणि मग याचेही सेंटर पॉईंट येतो. आता हे दोघं जिथे जॉईंट होतात तिथे सेंटर घेऊन आणि हा या कोणामध्ये आपण व्यवस्थित तो ड्रॉ केलेला आहे. आता बघा याच्या सेंटरवरती हे कंपास ठेवून आणि आपल्याला हे तिघं कोण प्रॉपर मेजर करायचे आहेत आणि ते मेजरमेंट झाल्यानंतर मग एक्सटर्नल साईडला आपल्याला हा सर्कल ड्रॉ करायचा आहे आणि हा सेंटरला सी हे नाव द्यायचं आहे. ठीक आहे, समजलं. मग बघा क्वेश्चन नंबर 3 आहे, कन्स्ट्रक्ट द ट्रायंगल XYZ सच दॅट XY इज इक्वल्स टू 6.7 सेंटीमीटर आहे, YZ इज इक्वल्स टू 5.8 सेंटीमीटर आणि XZ इज इक्वल्स टू 6.9 सेंटीमीटर. कन्स्ट्रक्ट इट्स इन सर्कल. आता आपल्याला जे सर्कल आहे ते ट्रायंगलच्या आतमध्ये म्हणजे इन सर्कल घ्यायचं आहे. तर बघा त्याची ही रफ फिगर मी ड्रॉ केलेली आहे. हा जो आहे आपला बेस तो 6.9चा XZ घेतलेला आहे. सगळ्यात मोठी जे येत असेल ते आपण बेसला घेणार आहोत. नंतर हा वाय पॉईंट घेण्यासाठी बघा 6.7चा ही लाईन येते आणि ही 5.8ची येते आणि नंतर मग आपल्याला हे सर्वांचं मेजरमेंट करून आणि आपल्याला इथे सेंटर आल्यानंतर इथे सर्कल ड्रॉ करायचा आहे. बघा त्याच्या फिगरमध्ये आपण हा XZ जो आहे तो 6.9 सेंटीमीटर घेतला आहे. त्याच्यानंतर मी 6.7 हे कंपासमध्ये मेजरमेंट घेऊन आणि इथे एक आर्क केला आहे. नंतर हा YZ सेगमेंट काढण्यासाठी इथे 5.8 सेंटीमीटर हे मेजरमेंट घेऊन आणि मग हा सेकंड आर्क केला आहे. मग आपल्याला पॉईंट मिळाला आहे Y. ठीक आहे, म्हणजे हा एक अँगल पण झाला, हा एक अँगल आणि हा एक अँगल. ठीक आहे, आता याचा बायसेक्टर काढण्यासाठी इथे काय केलं, एक सेम डिस्टन्सवरती इथे मी मार्क करून घेतला आहे आणि मग आपण काय करायचे, कंपासमध्ये जास्त अंतर घेऊन निम्म्यापेक्षा जास्त अंतर म्हणजे आर्क आपले बाहेर जातात, आतमधल्या साईडला येत नाही. तर याच्यावरती ठेवून आणि आपण हे आर्क बघा, तर इथे ठेवून आणि आपण हे सर्कल करून आणि याचा सेंटर आपण घेतला आहे म्हणजे बायसेक्टर ड्रॉ केली आहे. देन याचाही तेच करायचं, एक सेम थोड्याशा अंतरावरती आर्क करून आणि त्याच्यावर जाऊन आणि हे आर्क आपल्याला ड्रॉ करून घ्यायचे आणि याचा हा सेंटर म्हणजे बायसेक्टर आपण ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे, आता याला आहे इथे राईट अँगल ट्रायंगल होतो. ठीक आहे, झाल्यानंतर हा जो सेंटर येतो तिथून आपल्याला हा इनसर्कल ड्रॉ करून घ्यायचा आहे. ठीक आहे, समजलं सर्वांना. क्वेश्चन नंबर 4 आहे, इन ट्रायंगल LMN LM इज इक्वल्स टू 7.2 सेंटीमीटर, अँगल M इज इक्वल्स टू 105 डिग्री, MN इज इक्वल्स टू 6.4 सेंटीमीटर. देन ड्रॉ ट्रायंगल LMN अँड कन्स्ट्रक्ट इट सर्कल. ठीक आहे, तर सर्कल काढायचं. इथे मी रफ डायग्राम ड्रॉ केली आहे. आधी सर्कल ड्रॉ करून घेतला आहे, नंतर मग आपण हे अँगल सर्व त्याच्यात ड्रॉ करून घेतलेले आहेत आणि मग त्यांचे हे बायसेक्टर घेऊन आणि ते इथे जिथे टच होतात तिथे आपण काय केलेलं आहे, एक सेंटर घेऊन आणि त्याच्यावरून आणि हा आपण सर्कल ड्रॉ करून घेतलेला आहे. ठीक आहे, तर मग फेअर फिगर बघूया. तर बघा ही अशा पद्धतीची मी फेअर फिगर ड्रॉ केलेली आहे. आधी LM हा बेस घेतला आहे 7.2 सेंटीमीटरचा. नंतर इथे M जो अँगल आहे तो 105 डिग्रीचा इथं घेतलेला आहे. तो घेतल्यानंतर मग आपण LN ही जॉईन करून घेतला आहे म्हणजे इथे ट्रायंगल तयार होतो, ऑप्टिस अँगल. ठीक आहे, ते झाल्यानंतर मग याचे आपण सेंटर काढून घेतले आहेत बायसेक्टर आणि याचे पण, आणि ते जिथे जॉईंट होतात तिथे हा सेंटर पॉईंट C घेतलेला आहे आपण, हे घ्यायचं आहे. ठीक आहे, हे सर्व आल्यानंतर इथे जे बायसेक्टर तर इथे पण आपला राईट अँगल ट्रायंगल होतो, हे पण 7.2 आणि हे जे 105 डिग्रीचा जो अँगल आहे याचं मेजरमेंट इथे 6.4 सेंटीमीटर दिलेलं आहे. ठीक आहे, मग हा जो सेंटर पॉईंट येतो याच्यावरती हा आपल्याला कंपास असा ठेवून याचं मेजरमेंट, ह्या अँगलचं मेजरमेंट आणि ह्या अँगलचं असं मेजरमेंट करून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपला हा सर्कल ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे, समजलं सर्वांना. बघा क्वेश्चन नंबर 5 आहे, कन्स्ट्रक्ट द ट्रायंगल DEF सच दॅट DE इज इक्वल्स टू EF इज इक्वल्स टू 6 सेंटीमीटर. यांचे दोघांची लांबी किती दिली आहे, 6 सेंटीमीटर दिली आहे. अँगल F जो आहे तो 45 डिग्रीचा आहे अँड कन्स्ट्रक्ट इट्स सर्कल. ठीक आहे, इथे मी रफ फिगर म्हणजे एक सर्कल ड्रॉ केला आहे. त्यामध्ये आपल्याला हे दोन्ही ज्या
लेंथ आहेत त्या 6 सेंटीमीटरच्या दिलेल्या आहेत सेगमेंटच्या लेंथ. ठीक आहे. मग याचा सेंटर पॉईंट, नंतर याचा सेंटर बायसेक्टर ड्रॉ करून आणि मग इथे जिथे सेंटर येईल तिथे आपल्याला आपला कंपास ठेवून आणि हा सर्कल ड्रॉ करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर मग आपण फेअर फिगर बघूया. ही बघा, ही फेअर फिगर मी इथे ड्रॉ करून घेतलेली आहे. आधी काय केलं आहे, बेस घेतला आहे EF हा 6 सेंटीमीटरचा आणि DE हा 6 सेंटीमीटरचा. नंतर अँगल F जो आहे तो 45 डिग्रीचा आला पाहिजे. इथे आपण प्रोटेक्टर ठेवून आणि 45 डिग्रीचा एकदम ॲक्युरेट हा पॉईंट येतो. ठीक आहे. मग हे फक्त आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे आणि हा ॲज इट इज आपल्याला जो पाहिजे तो अँगल आपल्याला इथे मिळतो 45 डिग्रीचा. ओके. त्यानंतर मग इथे कंपास ठेवून इकडे आर्क करून घ्यायचा, इथे कंपास ठेवून इकडे आर्क, म्हणजे याची बायसेक्टर मिळते. नंतर याची बायसेक्टर काढण्यासाठी आपल्याला इकडे कंपास ठेवून इकडे आर्क करायचा आणि इकडे कंपास ठेवून इकडे आर्क करून घ्यायचा आहे. यांचं मेजरमेंट इकडे काय होतं, सेम. आणि ही याची बायसेक्टर आणि ही बायसेक्टर जिथे जॉईंट होते तो एक सेंटर पॉईंट येतो. मग तो सेंटर पॉईंट आपल्याला मिळाल्यानंतर आपल्याला ह्या सेंटर पॉईंटवरती हे सर्व अँगल्स प्रॉपर मेजरमेंट करून घ्यायचे आहेत. हे ह्याच्यात येत आहेत का, ठीक आहे, असं येत आहेत. मग एक हा सर्कल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे. मग इथे म्हटलं आहे त्यांनी DE = EF, देअरफॉर अँगल DFE = EDF. म्हणजे हा F45चा येतो तर अँगल D पण हा काय येतो 45 डिग्रीचा येतो. देअरफॉर अँगल DEF = 90 डिग्री. म्हणजे हा जो अँगल आहे हा 90 डिग्रीचा आपला बनलेला आहे. इथे हा राईट अँगल ट्रायंगल म्हणजे 90 डिग्रीचा अँगल येत आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, समजलं सर्वांना. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.